भारतीय संविधान एक दृष्टिक्षेप या ठिकाणी आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, भारतीय संविधानाची एकंदरीत पार्श्वभूमी आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आज आपण भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये किंवा स्वरूप या संदर्भात माहिती बघणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा संविधानाचा गाभा त्या ठिकाणी ठेवलेला आहे, हे आपण बघणार आहोत. भारतीय लोकशाही ही जी काही मूल्य त्या ठिकाणी ठरवलेली आहेत, त्यामध्ये भारतीय संविधान हे केवळ राजकीय लोकशाही स्थापन करणारे नसून संविधानाच्या तत्त्वामधून सामाजिक लोकशाही स्थापन करण्यावर देखील भर देण्यात आलेला आहे. यासाठी फ्रेंच राज्यक्रांती जी 1789ला झालेली होती, या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जे काही स्वातंत्र्य, समता आणि न्याय, बंधुता या मानवी मूल्यांचा अंगीकारून जो का उद्घोष करण्यात आला होता, तीच मानवी मूल्य भारतीय संविधानानं स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. भारतीय संविधान सभेने यावरती सखोल असा अभ्यास करून हे मानवतावादी मूल्यांचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावर भर त्यांनी या ठिकाणी दिले गेलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं म्हणजे सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. संविधानाचे एकंदरीत आपण एक दृष्टिक्षेप त्यावर टाकला असताना आपल्याला भारतीय संविधानाच्या माहितीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची प्रकर्षाने जाणवती, ते म्हणजे की खऱ्या अर्थानं राजकीय लोकशाही तर हे संविधानाने दिलेली आहे, परंतु या राजकीय लोकशाहीला आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जोपर्यंत स्थापन होणार नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काही किंमत त्या ठिकाणी राहणार नाही. हा त्यामधून आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी होते. भारतीय राज्यघटनेने राजकीय लोकशाही तयार होईल डॉक्टर आंबेडकर यांची मत होती, परंतु त्यातून सामाजिक समता, आर्थिक समता देखील निर्माण झाली पाहिजे, तरच या राजकीय लोकशाहीला अर्थ उरेल. यासाठी संविधान सभेने भारतीय संविधानामध्ये प्रकरण 3 कलम नंबर 12 तर त्या ठिकाणी 36 स्वातंत्र्याचा अधिकाराचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. यामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय, धार्मिक अशा अनेक गोष्टींचा वापर यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. यावरून आपल्याला सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही स्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राजकीय स्वातंत्र्याबरोबरच ही दोन्ही स्वातंत्र्य त्या ठिकाणी जनतेला मिळणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरत असते. त्यानंतर तिसरं म्हणजे अंमलबजावणी करणाऱ्या नेत्यावर संविधानाचे यश अवलंबून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जेव्हा भारताचं संविधान तयार करण्यात आलं होतं, या संविधान हे जगातील अत्यंत उत्कृष्ट असं संविधान आहे. या संविधानाची जी तत्वे, प्रिन्सिपल्स आहेत, ती अंगीकारणारे राजकीय कार्यकर्ते किंवा सरकार कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी हाताळते यावरून त्याचं अवलंबून आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की तयार केलेले संविधान हे जगातील अनेक संविधानापैकी उत्कृष्ट असं संविधान आहे, परंतु त्यांचे यश अपयश हे देखील राबविणे संस्कार, नेते चांगले यांच्यावरच अवलंबून असताना आपल्याला दिसून येतं. याबरोबरच एक मजबूत असं केंद्र सरकारची देखील स्थापना त्यामध्ये केली गेलेली आपल्याला दिसून येते. भारताने 1947ला जी काही फाळणी झालेली होती, ती धार्मिकतेच्या आधारे फाळणी झालेली होती. आज भारत पाकिस्तान जो काही दोन देश उभे राहिलेले आहेत, ते धार्मिक कडव्या प्रवृत्तीतून उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. मग या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की देश हा पुन्हा असा दुभंगू नये, विघटन होऊ नये, म्हणून यासाठी मजबूत असं केंद्र सरकार असावं, कारण भारतामध्ये अनेक विविधता आहेत. राहणीमान, खाणीमान, जीवन जगण्याच्या पद्धती, आचार आणि विचारण्याच्या पद्धती या सर्वांना जर एका सूत्रात जर बांधायचं असेल, तर त्यासाठी केंद्र सरकार हे जास्तीत जास्त शक्तिशाली असणं गरजेचं आहे, असा कयास त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला होता. म्हणूनच मग केंद्र सरकारला जास्तीचे अधिकार, राज्यांना कमी, आणि ज्या ज्या ठिकाणी जे त्रिसूची निर्माण केली अधिकाराच्या दृष्टिकोनातून, ती म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. या समवर्ती सूची राज्याकडं त्या ठिकाणी आहे. मग समवर्ती सूचीमध्ये स्थानिक जे प्रश्न असतात त्या संदर्भामध्ये
विषय असतात त्यावर अधिकार ठेवण्याचा अधिकार हा राज्यांना आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, सहकार असे जे स्थानिक लोकांच्या दैनंदिन गरजाशी निगडीत असे सर्व खात्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. मात्र राष्ट्राच्या दृष्टिकोनातून, विकसित राष्ट्राच्या दृष्टीतून, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जी अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय स्वरूपाची खाते आहेत यामध्ये मग परराष्ट्र धोरण असेल, संरक्षण असेल, यासारखी अनेक महत्त्वाची खाती केंद्र सूचीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. याबरोबरच समवर्ती सूची आहे. या सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांना कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु एखाद्या वेळेस राज्याने कायदा केला आणि तोच कायदा जर केंद्राने केला तर केंद्राचा कायदा हा लागू होतो आणि राज्याचा कायदा हा आपोआप कमी त्या ठिकाणी होतो. म्हणजेच अधिकाराच्या बाबतीत केंद्र सरकार आपल्याकडं मजबूत त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. जसं अमेरिकेमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आहे, त्यामध्ये तिथली राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार आहे, परंतु भारतातील राज्यांना केंद्रामधून फुटून काढण्याचा अधिकार त्या ठिकाणी निर्माण झालेला किंवा केला गेलेला आपल्याला दिसून येतात. संघराज्य निर्माण होण्याची जे काही दोन पद्धती आहे, केंद्राकर्षी आणि केंद्रोत्सारी पद्धत, ह्यामध्ये केंद्राकर्षी पद्धत म्हणजे की राज्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकार स्थापन करणे, परंतु या ठिकाणी भारतामध्ये उलट आहे. भारत एक केंद्रासारी आहे, म्हणजे केंद्रानेच राज्यांना अधिकार त्या ठिकाणी वाटून दिलेले आपल्याला दिसून येतात. यामुळेच काय की मजबूत असं केंद्र सरकार भारताचं आज आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याकांचे महत्त्व. भारतीय संविधानामध्ये व्यक्तींच्या विकासासाठी जे काही अधिकार असतात, सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी, ते मूलभूत अधिकारांचा लिखित स्वरूपामध्ये नोंद त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. या मूलभूत अधिकारावरती जर राज्याकडून किंवा इतर व्यक्तीकडून अतिक्रमण झालं असेल तर न्यायालयावर एक जबाबदारी दिली की लोकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने राज्य घटनाकारांनी संविधानावरती स्वीकारलेली, सोपवलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि अल्पसंख्याकाचं संरक्षण करण्याची देखील हमी भारतीय संविधानाने अल्पसंख्याक समुदायाला त्या ठिकाणी दिली आहे. अल्पसंख्याकांची भाषा असेल, जीवन जगण्याची पद्धती, रीतिरिवाज, शिक्षण, धर्म यासारख्या पद्धतीचं देखील हमी त्या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये भारताचे संविधानाचे एकंदरीत दृष्टिक्षेप टाकल्यानंतर अनेक गोष्टींची उहापोह त्या ठिकाणी आपल्याला करता येते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी एक व्यक्ती एक मूल्य या ठिकाणी ठेवलेलं आहे की भारतीय संविधानानं 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी दिलेले. मग या मताचं मूल्य सगळ्यांचं समान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. सामान्य नागरिक असेल किंवा राष्ट्रपती असेल, दोन्ही दिल्याने मतं ही समान त्या ठिकाणी मानल्या जात असतात. मतांचं मूल्य हे समान त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू असं धोरण भारताने निवडणुकामध्ये स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. आणि विशेषतः की हे जे भारताचं संविधान आहे हे अत्यंत उत्कृष्ट असं संविधान आहे, परंतु त्याचं यश आणि अपयश हे सरकार किंवा अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते यांच्या यश अपयशावरच त्याचं अवलंबून असतं. यासाठी संविधानाला आपण कसल्याही प्रकारचा दोष त्या ठिकाणी देता येणार नाही. अशा स्वरूपाचं एकंदरीत आपल्याला भारतीय संविधानाची एकंदरीत रूपरेषा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आजची या तासिकेमध्ये आपण थांबू. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.